या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच. येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय. जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहत आपण येवल्यातल्या प्रति पंढरपूर येथून. पांडुरंगाचे असेच आशीर्वाद वारकऱ्यांसह शेतकऱ्यांवर देखील राहो असं मागणं माजी खासदार समीर भुजबळ यांनी कोटमगाव येथील विठ्ठलाला केले आहे. अल्निनो चक्रीवादळाचा प्रभाव असताना देखील नाशिकसह राज्यभरात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे विठ्ठलाने वारकऱ्यांसह शेतकऱ्यांवर देखील अशीच कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रति पंढरपूर असलेल्या कोटमगावच्या विठ्ठलाच्या या ठिकाणी केली. या प्रसंगी डॉक्टर शेफाली भुजबळ या देखील उपस्थित होत्या. आषाढी वारीनिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाच्या या ठिकाणी लाखो भाविक वारकरी भेट देत असतात. यावेळी तालुक्यातून सुमारे 450 दिंड्या या ठिकाणी दाखल झाल्या. पंढरपुरासारखीच भक्ती या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून या तीर्थस्थळाला विकास कामासाठी विविध निधी मिळाला असल्याची माहिती देखील माजी खासदार समीर भुजबळ यांनी या प्रसंगी दिली. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. पंढरपूर म्हणून विठ्ठलाचं कोटमगाव प्रसिद्ध आहे. आपण भेट दिली काय? सर्वप्रथम सर्व भाविकांना जे आहे मी आषाढी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचे खूप आभार मानायला पाहिजे, कारण का अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस होणार की नाही अशी शक्यता होती आणि शेतकऱ्यांचं जे आहे अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान होणार होतं. परंतु गेल्या आठवड्याभर आपण बघितलं तर अतिशय चांगला असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांना एक फार मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे. मी विठ्ठल चरणी जे आहे नतमस्तक होऊन जे आहे मनोभावे प्रार्थना करतो की असेच जे आहे आशीर्वाद शेतकऱ्यांच्या वरती राहून दे, कारण का शेतकऱ्यांमुळेच खऱ्या अर्थाने आपण जे आहे त्या सृष्टीमध्ये जे आहे जगतो आहोत. आणि म्हणून मी त्यांना विठ्ठलाकडे मनोभावे प्रार्थना केलेली आहे की असेच आशीर्वाद जे आहे आमच्या सर्व भाविकांवर राहून. हो, तुम्ही आज वारकऱ्याच्या गेटअप मध्ये आला, एकदम सर्वांना आश्चर्याचं धक्का होतं. पहिल्यांदा मला वारकऱ्याच्या गेटअप शेवटी असं आहे की आषाढी निमित्त असो किंवा कार्तिकी एकादशी असो किंवा वेगवेगळ्या अशा जे आपले चांगले सण असतात त्या दिवशी आपण मनोभावे जे आहे आपले देवदेवतांची जे आहे पूजा अर्चा करत असतो आणि त्याच मनोभावे जे आहे आज आपण पूजा करण्यासाठी सगळेजण इथे आलेलो आहोत. आज ह्या परिसरामध्ये सुद्धा माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जो आहे निधी यापूर्वी दिलेला होता. आताही जवळजवळ 2 कोटीचा निधी जे आहे आपण दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता आणखीन याच्या ज्याची प्रसिद्धी होती आहे, भाविक वर्ग वाढतो आहे, त्यामुळे जे आहे वेगवेगळ्या सुखसुविधा करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आणि सर्व परिसरामध्ये जे आहे भक्त निवास असेल किंवा शौचालय असेल याची सुद्धा सुविधा जी आहे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण इथे करणार आहोत. TV9 वाल्याला प्लेन द्यायची. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.